सायंकाळच्या मननचिंतनामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज सायंकाळी आपण एक सुमधुर गीत गात प्रभुचरणी जाणणार आहोत. संपूर्ण दिवसासाठी परमेश्वराला धन्यवाद देत पुन्हा एक वार त्याचं पवित्र वचनाचं मनन आपण करत आहोत. विजय संगीत गीत नंबर 27 आपण काढूया. येशू प्रिय तारका आश्रयाच्या खडका या गीताच्या गायनासाठी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब, कृपया आपण देखील पुढे यावं. येशू प्रिय तारका आश्रयाच्या खडका वारा सुटे भोवती लाटही उसळती. येशू हो मला आधार सारी संकटे निवार पैल पार पोचवी जागा द्यावी गौरवी. नाही तारा आसरा तूच देशी पामरा आश्रितान घालवी पाटीलान फिरवी. माझी आशा सगळी तुझ्या ठाई ठेविली. तुझ्या पंखे सर्व काळ करी माझा प्रतिपाल. येशू कृपा मागतो तुझे पाय धरितो. दीन रोगी अंधरा असा घालू खंदला. पूर्ण तुझी सत्यता होती पवित्रता. किती बिघडलो पातकांनी भरलो. तुझी कृपा अतिशय क्षमा करी हो सहाय. प्रभु मला शुद्ध कर दे सदात्मा जन्मभर. जीवनाच्या उगमा मोठा तुझा महिमा. मनमही वस्ती करी ये सदा सत्ताधरी. आज सायंकाळचं जे मनन आहे ते सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. संपूर्ण दिवसभरासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया व एक आभाराची प्रार्थना आजच्या मननाच्या आरंभी करूया. आपल्या मंडळीचे सन्मान्य पंच आहेत श्री राजेंद्र व्यास. मी आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करा. या प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वरा आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल, आजच्या सायंकाळाबद्दल, जो पाऊस दिला त्याबद्दल आम्ही आभार मानतो, स्तुती करतो. पुन्हा प्रभू आम्ही तुझ्या नावाने तुझ्या वचनाच्या गीतांच्या द्वारे घोषणा करत आहोत, तुझ्या वचनाचं मनन करत आहोत, तुझी स्तुती स्तवन करत आहोत. आणि प्रभू ही सर्व तुझी योजना याबद्दल आम्ही आभार मानतो. परमेश्वरा आज विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. जो पवित्र निरोप प्रभू तो आज आम्हा प्रत्येकाला देणार आहे, जे पवित्र शिक्षण तो आम्हा प्रत्येकाला देणार आहे. आम्ही सर्व बघणारे आणि ऐकणारे आम्हा प्रत्येकाला लागणारी कृपा पुरव. अनेक आशीर्वाद ही आमची प्रार्थना आहे. परमेश्वरा सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर. पुन्हा प्रभू तुझ्या दासाला आम्ही तुझ्या हाती सोपतो, त्यांना तुझी कृपा पुरव. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम भक्त म्हणून तो ऐक. आमेन. या दिवसांमध्ये आपण मंडळीच्या वाढीची तत्व शुक्रवारी ऐकत आहोत.
सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून. तर याच मननाला आपण पुढे घेत आहोत आणि त्यासाठी मी सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं व आजचं सायंकाळचं मनन आपण द्यावं. आजच्या या सायंकाळच्या समयाबद्दल परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ. पुन्हा एक वार थोडा वेळ त्याच्या पवित्र वचनांच्या द्वारे परमेश्वराबरोबर एक सहभागिता आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल देवाचे आपण मनापासून आभार मानू. या दिवसांमध्ये पहिल्या शतकातील जी मंडळी होती तिचे जे धार्मिक जीवन होतं, त्या धार्मिक जीवन कशा प्रकारे वाढत गेलं, त्यामागे कोणत्या प्रकारे देवाचं कृपा कार्यरत होती याचा आपण विचार करत असताना आज पुन्हा एक वार काही गोष्टींबद्दल आम्ही विचार करणार आहोत. म्हणून आजच्या मननासाठी पुन्हा एक वार प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 42 ते 47 ही वचनं आपणासाठी मी वाचतो. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकशिस्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यामध्ये भर घालत असे. परमेश्वर देवा, आपल्या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांचं सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. प्रिय येशू, आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या सायंकाळच्या समयाला तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तुझी सेवा करण्याची एक मौल्यवान संधी तू मला दिलीस. याबद्दल देवबापा मी तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. मी तुला शरण येतो. प्रभू, तू माझा स्वीकार कर. सर्व प्रकारच्या अपराधांची, पापांची दयेने कृपेने क्षमा कर. तुझं वचन अत्यंत पवित्र पवित्र आणि पवित्रच आहे. ते आमच्या मानवी बुद्धींना देवबापा समजू शकणार नाही. त्यासाठी पुन्हा एकदा तुझ्या पवित्र आत्म स्वर्गीय ज्ञानाची आम्ही मागणी करतो. प्रभू देवबापा, तू मला सहाय्य कर, मला बुद्धी दे, पवित्र आत्म्याचं एक नवीन सामर्थ्य तू दे. आणि आज या सायंकाळी तुझं वचन सांगत असताना प्रभू, माझ्या मुखाच्या वाणीचं द्वार तू हो, तू बोलणारा हो. आणि आज प्रभू या ठिकाणी जमले तुझे दास आणि ऑनलाईन सभेमध्ये आज या सायंकाळी जे सहभागी होणार तुझी सर्व प्रिय मंडळी, या सर्वांना आजच्या वचनांच्या द्वारे एक नवीन मार्गदर्शन दे, एक नवीन आशीर्वाद दे. आणि देवबापा, आजच्या आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे तुझं गौरव दे. ही संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र हातात सोपवून देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. गेल्या आठवड्यामध्ये मागच्या शुक्रवारी आपण मंडळीचं जी आध्यात्मिक विकास झालेली आहे तिचं आपण तत्व पाहत असताना यामध्ये आज आम्ही 3ऱ्या तत्वाबद्दल आम्ही विचार करणार आहोत. मागे आम्ही पाहिलं होतं की जी पहिल्या शतकातली जी मंडळी आहे तिची जी वाढ आहे त्याच्या मागे काहीतरी कारण घडलेलं आहे. अचानक मंडळीची वाढ झालेली नाही आहे. तर येशू ख्रिस्ताची झालेली जी अटक आहे त्या अटकेच्या दरम्यान, त्या काळामध्ये प्रभूच्या निवडलेल्या शिष्यांची झालेली जी दशा आहे, परिस्थिती आहे, सोबतच येशू ख्रिस्त मरण पावला आणि पुनरुत्थान, या दरम्यानच्या काळामध्ये ख्रिस्ताच्या शिष्यांची झालेली जी दशा आहे, अवस्था आहे, आणि पवित्र आत्मा किंवा पेंटेकॉस्ट येण्याच्या नंतर, आगमनानंतर शिष्यांची काय स्थिती झालेली आहे, या 3 माध्यमातून आपण ही चर्चा करत असताना आम्ही मागे पाहिलं की जे शिष्य आपलं पाचारण विसरलेले होते, प्रभूला विसरलेले होते, प्रभूने जे काही त्यांना शिकवलं ते सर्व विसरलेले होते. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला अटक झाली त्यावेळेला हे सर्व शिष्य येशूला एकटं सोडून पळून गेलेले होते. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्यांना पुनरुत्थानानंतर दर्शन दिलं नव्याने
त्यांना त्यांच्या पाचारणाची नव्याने खात्री दिली, त्यांना नव्याने पाचारण केलं, त्या सर्व शिष्यांना पुन्हा एकत्र केलं आणि त्यांना पुन्हा एक वार या पुनरुत्थानाचं एक असं नवीन सामर्थ्य दिलं की त्या सामर्थ्याचा उपयोग आम्ही पाहतो की पहिल्या शतकातील मंडळांची भरभराट झालेली आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आज आम्ही पाहत आहोत की मंडळीचं जे पाचारण आहे त्या पाचारणामध्ये मंडळीनं विश्वासू राहायला पाहिजे, मंडळीनं त्याचा उद्देश समजून घेतला पाहिजे आणि सोबतच मंडळीनं त्याची जबाबदारी पार पाडली. ह्या गोष्टी मंडळी जेव्हा आत्मसात करते त्यावेळेला मंडळीची जी आध्यात्मिक भरभराट आहे, जी वृद्धी आहे, विकास आहे, तो होत असतो. पहिल्या शतकाच्या मंडळीमध्ये आम्ही हेच पाहिलेलं आहे. आज जे तिसरं तत्व आहे ते आम्ही पाहत आहोत की मंडळीमध्ये असणारी मंडळीची ऐक्यता. मंडळीच्या सर्वांगीण आध्यात्मिक विकासासाठी मंडळीमध्ये ऐक्यता असणे फार आवश्यक आहे. मंडळीची ऐक्यता सभासदांच्या एकमेकांच्या सहभागितेमध्ये सामावलेला आहे. जर ऐक्यता नसेल तर मंडळी कधी वाढणार नाही. आणि हे आम्हाला आदर्श म्हणजे पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीचं जी वचनं आज आम्ही पाहिलं की हे सर्व लोक, हे सर्व ख्रिस्ती मंडळीचे लोक विश्वासणारे एकत्र येऊन एकमेकांच्या सहभागीमध्ये वाढत होते. मग प्रश्न असा होता की ही ऐक्यता मंडळीमध्ये कशी निर्माण झाली. प्रभू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर आम्ही पाहतो की सर्व शिष्य हे एकमेकांपासून दुरावलेले होते, एकमेकांपासून वेगळे झालेले होते आणि काही जण यहुद्यांच्या भीतीने, मरणाच्या भीतीने एका बंद दारामध्ये लपून बसलेले होते. काही शिष्य त्यांच्यापैकी परत आपल्या अम्माऊस गावाच्या त्यांनी घरचा रस्ता धरलेला होता, ते परत माघारी जात होते. थोमा एकलकोंडा झालेला होता, तो थोमा त्यांच्या शिष्यांमध्ये नव्हता. तर काही जण पुन्हा एक वार मासेमारीच्या व्यवसायाकडे पुन्हा वळलेले होते. प्रश्न असा होता की मग ही ऐक्यता कशी काही निर्माण झाली. त्याचं कारण हेच की शिष्यांनी येशूच्या जे काही शिकवलेलं होतं, जे काही त्यांना पाचारण केलेलं होतं, 3-3.5 वर्षामध्ये शिष्य जे सर्व विसरलेले होते. आणि विशेष करून येशू ख्रिस्ताने पेत्रासह आपल्या शिष्यांना जे मंडळी रचनेचं स्थापनेचं अभिवचन दिलेलं होतं मत्तई 16:18 प्रमाणे, त्या मंडळीची रचना पूर्ण करण्यासाठी, त्या मंडळीला वास्तविकता जगामध्ये आणण्यासाठी येशूला शिष्यांची गरज होती. आणि येशू ख्रिस्त जरी मरण पावला, शिष्यांना असं वाटलं की आमचा गुरु गेला, आमचा प्रभू गेला, आता आम्हाला कोणी वाली नाही, म्हणून निराश झालेले शिष्य पुन्हा आपल्या मागच्या व्यवसायाकडे वळलेले होते. परंतु प्रभू येशू इतका चांगला की त्यांनी आपल्या शिष्यांना सोडलं नाही. वधस्तंभापूर्वी जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने याच आपल्या शिष्यांसाठी त्यांनी एकत्र राहावं, त्यांनी सदैव ऐक्यतेमध्ये वाढावं आणि त्यांनीच नाही तर जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्या ऐक्यासाठी सुद्धा येशूनं योहान 17व्या अध्यायामध्ये फार महत्त्वाची प्रार्थना केली होती. तो पित्याला विनंती करतो की परमेश्वर पित्याजवळ, आपल्या देव पित्याला विनंती करतो की जे शिष्य तू मला दिलेलं आहे त्यांनी तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये आणि ऐक्यामध्ये त्यांनी राहावं. त्यांनीच नाही तर जे त्यांच्यावरून माझ्यावर विश्वास ठेवतात, म्हणजे जे आज आम्ही आहोत, आम्ही विश्वासणाऱ्यांनी सुद्धा ऐक्यतेमध्ये राहावं, एकत्र राहावं. हे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जाण्यापूर्वी फार मोठी प्रार्थना केलेली होती. परंतु काय झालं प्रियांनो, येशूला अटक झाल्यानंतर या शिष्यांची पांगापांग झालेली आहे. सर्व शिष्य विखुरलेले आहेत आणि त्यांची सहभागिता खंडित झालेली आहे. आणि मग हे शिष्य हे सर्व काही अभिवचन दिलेलं होतं ते विसरले होते. विशेष करून आणखी एक महत्त्वाचं अभिवचन येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेलं होतं, ते म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शिष्यांना एकत्र करून त्या अभिवचनांची त्यांना आठवण करून देणं. दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवण्याचं अभिवचन येशू ख्रिस्ताने आपल्या जिवंत असताना येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेलं होतं. योहान जर तुम्ही 16वा अध्याय काढाल, 14वा अध्याय काढाल, योहान 14, 16, 26, 16 अध्याय 7-24 मध्ये दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवून देण्याबद्दलचं अभिवचनही येशू ख्रिस्ताने दिलेलं होतं. उद्देश आज की मंडळीच्या आकारा येण्यासाठी, मंडळीची रचना करण्यासाठी शिष्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज होती. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं, तुम्ही वाट पहा,
यरूशलेममध्ये वाट पहा. आणि आम्ही पाहतो की शिष्य हे सर्व अभिवचनं विसरून गेलेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी असलेल्या या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने विविध प्रकारे दर्शनं दिले आणि शिष्यांना पुन्हा एकत्र केलेलं आहे. उद्देश हाच की मंडळी स्थापनेची रचना करणं, आपल्या मंडळीला अस्तित्वात आणणं. दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्म्याला शिष्यांसाठी पाठवून देणं आणि या सर्वांच्या ऐक्यतेचा उपयोग येणाऱ्या दिवसांमध्ये भविष्यामध्ये ज्या मंडळ्या वाढणार होत्या त्यामध्ये दिसून यायला पाहिजे. यासाठी येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर या पांगलेल्या शिष्यांना पुन्हा नव्याने एकत्र केलेलं आहे. आणि बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, प्रेषित 2:44 आम्ही वाचलं की ते सर्व एकत्र होते. याचा अर्थ असा की शिष्य पुन्हा प्रभूच्या सहवासामध्ये आलेले आहेत, एकमेकांच्या सहभागितेमध्ये आलेले आहेत. जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं, येशूने विविध प्रकारे त्यांना दर्शनं दिलं, तेव्हा प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 3 ते 15 वचनामध्ये ही ऐक्यता नव्याने स्थापन झालेली आम्ही पाहतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मरण सोसल्यानंतरही प्रेषित 1:3 पासून त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो म्हणजे प्रभू ख्रिस्त त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र असताना, याचा अर्थ की पुन्हा एक वार प्रभू ख्रिस्त आणि शिष्य यांची सहभागिता येशूच्या पुनरुत्थानानंतर आम्ही स्थापित झालेली या ठिकाणी बघत आहे. शिष्यांचं एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्याचं कारण हेच की येशू ख्रिस्ताला त्याच्या मंडळीची रचना करून घ्यायची होती आणि पवित्र आत्म्याला या जगामध्ये पाठवायचं होतं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की सर्व विश्वासणारे जे शिष्य होते तर नव्याने त्यांनी आपलं पाचारण केलेले, ते प्रभूकडे वळले आहे आणि पुन्हा प्रभूच्या एकमेकांच्या सहवासामध्ये ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि ह्या एकत्र झालेल्या शिष्यांना येशू ख्रिस्ताने सतत 40 दिवस विविध प्रकारे शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या विश्वासामध्ये, त्यांच्या सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये त्यांना स्थिर केलेलं आहे. आणि ही ऐक्यता अधिक मजबूत करण्यासाठी येशूनं त्यांच्यासाठी जी प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेची पूर्णता या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या वचनांमध्ये आम्ही पाहतो की फक्त 12च नाही तर जवळपास 120 जणांचा समूह एकत्र त्या महाडीवरच्या खोलीमध्ये जमा झालेला आहे, एकत्र आलेला आहे. याचा अर्थ असा की एकमेकांसोबत असणारी सहभागिता येशूच्या पुनरुत्थानानंतर आणि त्याच्या सामर्थ्याने ही अखंड होत गेली, समर्थ होत गेली. आणि त्याचा परिणाम असा झाला की पहिल्या शतकातील मंडळी जी स्थापन होत गेली त्यामध्ये मंडळीमध्ये असणारी ऐक्यता ही कारणीभूत ठरलेली आहे. हे सर्व विश्वासणारे एकत्र होते असं बायबल म्हणतो. पहिल्या मंडळीची ही आध्यात्मिक वाढ ही मंडळीच्या आध्यात्मिक रचनेमध्ये होती. विश्वासणारे सर्व एक मताचे, एक दिलाचे, एक विचाराने होते. परंतु ही मंडळीची सहभागिता आहे, ही ऐक्यता आहे, ही पडद्याआडची नव्हती, ती प्रत्यक्ष जगाला दिसत होती. ही कशा प्रकारे त्याचं वर्णन आम्ही या ठिकाणी वाचलं आहे. कारण मंडळीची ऐक्यता प्रेषितांच्या शिक्षणामध्ये दिसून येत होती. मंडळीची ऐक्यता या शिक्षणाला त्यांच्या वेळ देण्यामध्ये दिसून येत होती. प्रेषितांच्या सहवासामध्ये ही ऐक्यता दिसून येत होती. प्रभूजन विधी घेण्यामध्ये ही मंडळीची ऐक्यता दिसून येत होती. प्रार्थना एक चित्त करण्याने सहभागिता दिसून येत होती. दररोज मंदिरामध्ये एक चित्त व तत्परतेने एकत्र जमण्यामध्ये ही सहभागिता दिसून येत होती. प्रीतिभोजन आणि एकमेकांना मदत करणं, गरजवंतांना सहकार्य करणं यामध्ये ही ऐक्यता दिसून येत होती. घरोघरी सहभागिता ठेवण्यामध्ये ही ऐक्यता दिसून येत होती. आणि विशेष करून प्रभूचं आज्ञा पालन करण्यामध्ये आणि साक्ष देण्यामध्ये ही ऐक्यता दिसून येत होती. आणि याचा सुपरिणाम असा होत गेला की पहिल्या मंडळीचे जे धार्मिक जीवन आहे ते अधिक अधिक वाढत गेलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की सर्व लोक त्यांना प्रसन्न होत. सर्व लोक म्हणजे जे लोक मंडळीच्या संपर्कामध्ये आले, शिष्यांच्या सहवासामध्ये आले की ते लगेच ओळखू येत होते की हे येशूचे शिष्य, हे येशूचे विश्वासणारी मंडळी ही देवाच्या सहवासामध्ये वाढत आहे, पवित्र आत्म्याच्या सहवासामध्ये वाढत आहे, एकमेकांच्या ऐक्यतेमध्ये वाढत आहे. त्यांचा धार्मिक जीवनाचा प्रकाश लोकांना इतका आवडत होता की लोक प्रसन्न होत होते.
आणि त्याचा परिणाम असा होत गेला की दररोज त्यांच्या साक्षीमुळे लोकांचं तारण होत होतं आणि प्रभू दररोज तारण प्राप्त पावलेल्यांची रोज माणसांची दररोज त्यांच्यामध्ये भर घालत होता. एक आदर्श जीवन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे मंडळी जेव्हा एकतेने वाढते त्याचा सुपरिणाम असा होतो की मंडळीचं जे धार्मिक जीवन आहे, आध्यात्मिक जीवन आहे, ते अखंडपणे सतत वाढत असतं. पण जर मंडळीमध्ये ऐक्यता नसेल, मंडळीच्या सभासदांमध्ये ऐक्यता नसेल, तर काय होतं की मंडळीचा होणारा जो विकास आहे तो खुंटला जातो, तो वाढत नाही आणि मंडळी आहे त्या ठिकाणी थांबत असते. आणि म्हणून मंडळीच्या ऐक्याचं हे जे चित्र आहे, पहिल्या मंडळीमध्ये आम्ही पाहत असताना आजही या ऐक्याची नितांत गरज आम्हा मंडळीला पण आहे. आजच्या आमच्या ज्या मंडळी आहेत, मंडळीचे जे सभासद आहेत, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही ऐक्यता, हा एकत्रितपणा दिसून यायला पाहिजे. मग ती प्रार्थनेची सहभागिता असू दे, दररोजच्या मंदिरामध्ये आपण दररोज जमत नाही, परंतु ज्या ज्या वेळेला प्रार्थनेचे कार्यक्रम होतात, सहभागिता असते, रविवारची असू दे, अशा सर्व ठिकाणी मंडळीनं एकत्र जमून देवाची स्तुती आराधना केली पाहिजे. ही सहभागिता खंडित करायचं कार्य एकच व्यक्ती करतो, तो म्हणजे सैतान. त्याला आवडत नाही. प्रभूचं कार्य जिथं वाढतं तिथं सैतानने हमेशा तो कार्य खंडित करायचा प्रयत्न करतो. परंतु जर आम्ही प्रभूमध्ये विश्वासणारे आहोत, प्रभूमध्ये आमचं तारण चाललेलं आहे, प्रभूमध्ये आमची ऐक्यता स्थिर आहे, तर त्याचा दुसरा असा अर्थ आहे की आमची जी आध्यात्मिक वाढ आहे, आमची स्वतःची, आमच्या कुटुंबाची, आमच्या मंडळीची जी वाढ आहे ती दररोज होत जाते. आणि त्याचा परिणाम असा होतो की या मंडळीच्या आध्यात्मिक विकासाचा परिणाम आजूबाजूच्या लोकांना दिसत असतो. लोक प्रसन्न होतात आणि लोक देवाचे गौरव करतात. आणि म्हणून पहिल्या मंडळीचं जे आध्यात्मिक जीवन आहे त्याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा जो तत्व आहे किंवा मुद्दा आहे हाच होता की जरी शिष्यांना पाचारण झालं, ते पुन्हा प्रभूकडे वळले, त्यांनी आपलं नव्याने समर्पण येशूला केलेलं आहे, परंतु त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा ऐक्यता निर्माण झाली आणि त्यांनी मोठ्या जोमाने, ऐक्यतेने, निर्भयतेने प्रभूची सुवार्थ साक्ष दिली आणि ही ऐक्यता दररोज वाढत गेली. आज प्रभू या प्रकारची ऐक्यता मंडळीच्या जीवनामध्ये शोधत आहे आणि आपण त्यासाठी प्रयत्न करायचा प्रयत्न करूया की आमच्या प्रेषितांच्या किंवा जे आम्ही जे प्रभूचे दास आहोत, वेगवेगळ्या मंडळांमध्ये जे शिक्षणाचं ओझं आपण घेतलेलं आहे, शिकत आहे, शिकवणारे आहेत, प्रभूचे दास आहेत, आम्ही वेळ दिला पाहिजे. ही शिक्षणाची सहभागिता फार महत्त्वाची आहे. या शिक्षणामध्ये मंडळीचे वाढवणं फार महत्त्वाचं आहे. कारण आजकाल पाखंडी शिक्षक आणि शिक्षणाचा सुळसुळाट झालेला आहे. धर्मसिद्धांत, तत्व किंवा पवित्र शास्त्र जे सिद्धांत आहेत ते अनेकांना अजूनही माहीत नाही. म्हणून त्यासाठी संस्थेने जे उद्दिष्ट घेतले की वचनांच्या शिक्षणामध्ये मंडळांची वाढ व्हायला पाहिजे आणि आपण आज घेत आहोत, करीत आहोत. अधिक त्याने वाढ होण्यासाठी आम्हाला पुढे जायची गरज आहे. त्यासाठी ही ऐक्यता पाहिजे. सर्वप्रथम ही ऐक्यता देवाबरोबर पाहिजे, पवित्र आत्म्याबरोबर पाहिजे, येशूबरोबर पाहिजे. आम्ही जे मंडळीचे सभासद आहोत, आम्हा सर्वांची एकमेकांची सहभागिता पाहिजे. आणि म्हणून प्रेषित योहानाच्या पत्रामध्ये तो म्हणतो आपल्या पहिल्या अध्यायामध्ये की आपली सहभागिता देवपिता आणि प्रभू ख्रिस्त याच्याशी आहे. आणि म्हणून आपण या दिवसामध्ये आपली सहभागिता आहे, मंडळाची ऐक्यता आहे, ही अधिक दृढ आणि मजबूत करूया. पहिल्या मंडळीचे जे धार्मिक जीवन या ऐक्यतेच्या सहभागितेवर अवलंबून होते. आणि जशी मंडळी एक झाली, त्या एकीचं बळ दिसून आलं की मंडळांची वाढत गेली, सुवार्थ प्रसार होत गेला आणि पहिल्या 3 शतकामध्ये अनेक मंडळांची वाढ झालेली इतिहासामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून मंडळीच्या आध्यात्मिक जीवनाची जी वाढ आहे, या वाढीसाठी तिसरं जे तत्व आज आम्ही पाहत असताना प्रभूला आम्ही विनंती करू की प्रभू तू आमच्या मंडळीचं, आमचं ऐक्य तू अबाधित ठेव आणि या दिवसामध्ये तुझ्या वचनांच्या ऐक्यतेमध्ये, शिक्षणाच्या ऐक्यतेमध्ये, एकमेकांच्या ऐक्यतेमध्ये, सहभागितेमध्ये मंडळीचे आम्हा सर्वांची वाढ होऊ दे, अशी आपण प्रभूला विनंती आणि प्रार्थना करूया. या लहानशा वचनाच्या द्वारे देवा आपल्या सर्वांचं सहाय्य करो, आपल्या सर्वांना एक नवीन आशीर्वाद देऊ. मंडळीच्या वाढीची ही जी निर्णायक तत्व आहेत, ही तत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन पुढे चालूया व आपल्या जीवनाला याद्वारे अधिक आणि अधिक घडवूया. प्रभुदेव बाप आम्हाला या पवित्र वचनाच्या द्वारे
आशीर्वादित करो. परमेश्वर पित्याचा आभार मानित मी सन्मान्य रेव्हरेंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपलंही मनपूर्वक आभार मानतो. आजच्या सायंकाळी या पवित्र वचनाच्या सेवेसाठी आजारी प्रियजन आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पावसासाठी देखील आपण प्रभूकडे मागूया, कारण की आम्हाला अजूनही पावसाची गरज आहे. सोबतच विविध जे कार्यक्रम आहेत ते प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. संस्थेच्या संपूर्ण कारभाराला परमेश्वराच्या हातामध्ये आपण देऊया. आज सिल्विया वसावे आणि शिफा पाडवी या प्रिय लेकरांचे वाढदिवस आहे. त्यांचीही आपण आज सायंकाळी प्रार्थनेमध्ये आठवण करूया. प्रार्थना करू. आमचे दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, आजच्या या सायंकाळी आम्ही धन्यवाद देतो, आभार आणि उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. कारण प्रभू, मंडळीच्या वाढीसाठी जी निर्णायक तत्व आहेत ती तू आम्हाला दाखवून देतोस. त्यांचं एकत्र मिळणं यामागे उद्देश एकच होता, ते म्हणजे तुझं गौरव करणं. प्रभुदेव बाप्पा, या प्रिय लोकांच्या जीवनाद्वारे आम्हाला त्याची प्रेरणा मिळते की आम्ही देखील एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने एकत्र राहून तुझं गौरव करावं. मंडळी वाढत गेली आणि त्याची साक्ष लोकांमध्ये पसरत गेली. ज्या वेळेला आम्ही ऐक्यतेमध्ये वाढतो त्याची साक्ष लोकांपर्यंत पोचते. या पवित्र वचनासाठी आम्ही आभार मानतो. आजच्या या वचनाच्या सेवेसाठी तुझ्या प्रियदासासाठी दे बापा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आम्ही पावसासाठी परमेश्वरा तुझ्याकडे सहाय्य मागतो, कारण की आम्हाला अजूनही पाऊस हवा आहे. आमच्या परिसरामध्ये अजूनही नाले नद्या भरलेल्या नाहीत. आमच्या तलावांसाठी आणि आमच्या सर्व डॅमसाठी आमची प्रार्थना आहे की हे सर्व भरलं जावं, जेणेकरून पुढे कसल्याही प्रकारचं पावसाचं संकट किंवा कसल्याही प्रकारचं दुष्काळाचं संकट आमच्यावरती येऊ देऊ नकोस. आम्ही रयता अक्का, जुलियाना अक्का यांची आठवण करतो. परमेश्वर पित्या, त्यांना स्पर्श कर, त्यांना तो आपलं आरोग्य पुरव. सोबतच मालतीबाई वळवी आहेत, अशोक शिंपी आहेत, यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, त्यांना तू आरोग्य दे. श्री पिढी लवणे आहेत, त्यांच्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, तू त्यांना स्पर्श कर व त्यांना लागणारी शक्ती आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरव. मंडळीच्या हे संपूर्ण कारभारासाठी देवबापा आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो व मंडळीचं हे संपूर्ण सेवा कार्य आशीर्वादित कर व या सेवा कार्याद्वारे दयाळू देवबापा तू गौरविला जा. आमचे सर्व पदाधिकारी वर्ग यांना तुझी कृपा दे. सोबतच आमच्या मंडळीमध्ये असलेले सर्व लहान लेकरं आणि वृद्ध माता पिता या सगळ्यांची आम्ही आठवण करतो. प्रत्येकाला तू सांभाळ. साथीच्या आजारांपासून प्रत्येकाचं तू संरक्षण कर. दिलेल्या चांगल्या शाळा तू आम्हास दिल्या, चांगला स्टाफ तू आम्हास दिला पित्या. आमची प्रार्थना आहे ह्या सर्व प्रियजनांचं सेवा कार्य आशीर्वादाचं असं व्हावं आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. आज आम्ही सिल्वियाची आणि शिफाची आठवण करतो, साचीची आठवण करतो. परमेश्वरा, तू या प्रिय लेकरांना एक नवं वर्ष दिलेलं आहे. येणारं नवं वर्ष या प्रिय लेकरांसाठी आशीर्वादाचं आणि आनंदाचं असं तू कर. येणारं वर्ष या प्रिय लेकरांच्या शैक्षणिक जीवनामध्ये प्रगती घडवणारं, सोबतच त्यांच्या जीवनाच्या द्वारे आशीर्वाद मिळण्यासाठी प्रभू त्यांनी तुझ्या पवित्र वचनानुसार आपलं जीवन जगून तुला गौरव देणारं असावं, यासाठी या प्रिय लेकरांना व त्यांच्या मातापित्यांना तू सहाय्य करता असा हो. आजच्या या सायंकाळी परमेश्वरा पुन्हा एक वार आम्ही तुझी कृपा मागतो व ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तू आमचं सहाय्य करता हो अशी विनंती करतो. संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती येतो, तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी आपणाला विनंती करेन आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावात. आशीर्वादानंतर आपण गीत गायन करू आणि नंतर सूचना आपणासाठी असणार आहे की उद्या शनिवार आहे, रेग्युलर तरुण संघ घडेल आणि रविवारी सकाळी 8:30 वाजता आपण ऑनलाईन चर्च सर्व्हिस घेत आहोत. सोबतच चर्चमध्ये देखील भक्ती होणार आहे आणि रविवारी डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब वचनाची सेवा करतील. या महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आमच्याकडून सोडून सोडितो तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन.
ईश्वरा तू मजला सांभाळ आयुष्यभर राखीतो करावा प्रतिपाळ. आमेन. सर्वांना सलाम.